या दोन टीम्समध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळाले आणि खूप चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळतं. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये ज्या वेळेस मोठमोठ्या स्पर्धा होतात त्या वेळेस त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो आणि त्याचबरोबर म्हणजे महागुरू सँडी सरांचाही आवाज तुम्हाला सातत्याने नवी मुंबई परिसरामध्ये आवाज ऐकायला मिळतो. सँडी सरांचा आवाज हा प्रत्येक टुर्नामेंटमध्ये नवी मुंबईच्या आपल्याला ऐकायला मिळतो आणि त्यांचाही आवाज पुन्हा एकदा तुम्ही ऐकणार आहात. सुयोग स्मृती चषक 2025मध्ये गेल्या 16 वर्ष 15 वर्ष खूप चांगल्या रीतीने ही स्पर्धा पार पाडली आणि या 16व्या वर्षामध्ये आपण पुन्हा एकदा आलो आहेत जिथे मात्र शीतलताई यांचं पुन्हा एकदा दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसामध्ये मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने मात्र बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश केला आणि आजच्या दिवसामध्ये पाहूयात कोणता संघ बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होईल. हिरांशी 11 बावनडोंगरी संघ या संघाने मात्र 2 सामने जिंकलेत. दोन्ही मात्र मोठ्या टीमला ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या मोठ्या टीमला त्याने पराभूत केलेला आहे. एकतर सोहेल शेख यांचा संघ स्मरणिका RCC पेट 11 या टीमला त्यांनी पराभूत केलं आणि दुसऱ्या सामन्यामध्ये भूषण पाटील यांच्या विहान प्रांश 11 तुर्बे या टीमला पराभूत केला आणि तेजस म्हात्रे यांचा संघ मात्र टॉप अर्थातच क्वार्टर फायनलमध्ये दाखल झाला. आणि त्याचबरोबर त्याच दरम्यान या नवी मुंबईतील युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं युवांचे प्रेरणास्थान आणि नाईक कुटुंबियातील शिलेदार आदरणीय वैभवजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय. आपण पाहू शकाल सातत्याने कोणतेही आयोजन असेल कोणतीही स्पर्धा असेल यासाठी नेहमीच त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. अगदी युथ आयकॉन म्हणून ज्यांची ओळख आहे आदरणीय वैभवजी नाईक साहेब यांचं आगमन झालंय. या नवी मुंबईला खऱ्या अर्थानं आकार देण्याचं काम या नाईक कुटुंबियाने केले आणि आज त्यातील एक युवराज म्हणजेच आदरणीय वैभवजी नाईक साहेब त्यांची उपस्थिती आणि त्यांच्याच पिताश्रींच्या नावाने कैलासवासी तुकाराम नाईक साहेब यांच्या स्मरणार्थ ही BMW जी बायसिकल आहे आदरणीय माजी नगरसेविका वैशालीताई नाईक यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय ते म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी ही बायसिकल आणि आज वैभवजी नाईक साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष 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 असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. थँक्यू सो मच विघ्नेश सर. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे आणि त्या अगोदर वैभवजी नाईक यांचं देखील नुकतंच आगमन झालं. साहेबांचं मी सर स्वागत करतोय. क्रिकेटवरती खूप चांगलं प्रेम त्यांचं आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं आणि येत्या फेब्रुवारी संपेपर्यंत आपण नाईक चषक देखील पाहणार आहोत भूमिपुत्र कोपरखिरण्याच्या मैदानावरती. आणि नाईक कुटुंबियांचं खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती प्रेम आणि नवी मुंबईला आकार देण्याचं काम सातत्याने या नाईक कुटुंबियांनी केलेलं आहे आणि त्यामधील आमचे युवा नेते आपण पाहताय आमच्या व्यासपीठावरती वैभवजी नाईक साहेब यांचा देखील या सुयोग स्मृती चषकामध्ये आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवी मुंबईचा वीरेंद्र सेवाग निलेश मात्र बास झालाय आणि गर्जन एव्हलेन कोपरखिरणे टीमने मात्र सुरुवात केली अगदी थाटामाटात. शिवा जाधव बॉस अर्थातच पाटण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडनं मात्र सुवर्ण संधी आल्या. गणेशांना जर हॅट्रिक घेतली तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. विकेट हॅट्रिक घेतली गणेशांनी तर 2000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत वैती आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी ऐरोली त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय गर्जन एल्वेन कोपरखिरणे. पहिला बॉल मात्र निलेश यांना माघारी पाठवला. यावेळचा बॉल मात्र ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळतो. शरीराचा पीक घेत असताना हा सिंगल आणि या सिंगलने मात्र आपण पाहता अकाउंट ओपन झाला. 3 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
4 धावा धापलकावरती 1 विकेट मोठी गेल्यानंतर गावदेवी ऐरोली संघ थोडासा संकटामध्ये पाहायला मिळतोय. गणेश शिंदे याचा मात्र पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतात. 1 रन कंप्लीट झालेली या 5 धावा धापलकावरती आपण पाहतोय. 5 धावा संख्येने मात्र आपण पाहतोय या धापलकावरती धावा लागल्यात. 1 विकेट आतापर्यंत गेली आहे गावदेवी ऐरोली या टीमची. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 5 धावा धापलकावरती लागल्यात. आणि त्याचबरोबर आदेश आगरकर कोपरखिरणे आणि त्याचबरोबर स्वप्नील पाटील नेरुळ यांना विनंती करतोय आपण या आपण सहर्ष स्वागत आहे आपलं सहयोग स्मृती चषक 2025 मध्ये. जयेश पाटील हाही फलंदाज मात्र बाद झाला आणि फलंदाज क्रमांक 2 गावदेवी ऐरोली टीमचा बाद झाला. दोन्ही मात्र सलामीवीर महत्वाचे खेळाडू होते गावदेवी ऐरोली टीमचे, ते मात्र बाद झालेत आणि पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. गावदेवी ऐरोली संघ गर्जना 11 कोपरखिरणे संघाचं वर्चस्व पाहायला मिळतंय. या मॅच मध्ये 5 वरती 2 गडी बाद सद्यस्थिती पाहायला मिळते गावदेवी ऐरोली या टीमची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. जगदीश पगडे हा फलंदाज मात्र नंबर क्रमांक 4 वरती गेला. निलेश भोईर आणि त्याच्यानंतर जयेश पाटील हे दोन्ही फलंदाज महत्वाचे होते या टीमसाठी. या दोन्ही फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय गणेश शिंदे आणि शेवटचा 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधला. जगदीश पगडे नंबर क्रमांक 4 वरती आलाय, स्ट्राईक वरती आहे. यावेळचा फटका मात्र चांगला, पुन्हा एकदा चांगला झेल मात्र घेतला गेलाय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय जगदीश पगडे. आणखीन एक मोठा धक्का लागलाय टीम पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र 3 विकेट्स आणि 5 धावा खर्च केल्यात गणेश शिंदेने. काय गोलंदाजी केली आहे, लाजवाब गोलंदाजी. खूप चांगली सुरुवात गर्जना 11 कोपरखिरणे टीमसाठी. गावदेवी ऐरोली संकटामध्ये 5 वरती 3. आणि त्याचबरोबर आपण आमच्या या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. अर्थातच नवी मुंबईतील युवा नेता बाबूजी नाईक साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. मी ताईंना विनंती करतोय की आपण शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल सहयोग स्मृती चषक 2025 मध्ये. खऱ्या अर्थाने नाईक साहेबांनी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थिती दाखवली आणि त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान होत असताना आमच्या ताईंच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळतात. शीतल ताई यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. युवा नेते बाबूजी नाईक साहेब यांचा शुभ सन्मान सहयोग स्मृती चषक 2025 मध्ये होत असताना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. सन्मान होतोय साहेबांचा. माईची शाल प्रेमाचा प्रतिपुष्पगुच्छ देऊन ताईंच्या शुभ हस्ते साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. थँक्यू सो मच साहेब, आपण आपला मुलाचा वेळ काढून आमच्या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही खऱ्या अर्थाने आपला आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदेश आगसकर यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. आदेश आगसकर यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय स्पर्धेच्या निमित्ताने. आपण पाहतोय त्यांचाही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतोय. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर स्वप्नील पाटील आमचे निरुळ गावाचे स्वप्नील पाटील यांचाही शुभ सन्मान केला जातोय. साईधाम बॉईज या ग्रुपमधले सदस्य आणि भरपूर वेळा क्रिकेटवरती प्रेम त्यांचं आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. नेरुळ 11 ह्या टीमलाही ते सातत्याने पॅक करत असतात. त्यांचंही खऱ्या अर्थाने आम्ही सहर्ष स्वागत करतोय सहयोग स्मृती चषक 2025 मध्ये. जाऊया पुन्हा एकदा आपण मॅच कडे. 6 धावा धापलकावरती लागले. 3 विकेट आतापर्यंत गेलेले आहेत. गावदेवी ऐरोली संघ जर पाहिलं तर संघर्ष करतो या मैदानामध्ये. मयूर आलाय गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. मयूर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती आला. यावेळचा बॉल मात्र शरीरापासून दूर ऑफ स्टंपच्या बाहेर हा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत यांच्यासाठी हा बॉल होता. या खेळपट्टीवरती बॅटर्सच्या बॅटमध्ये रन्स येणं भरपूर कठीण झाला. गोलंदाजासाठी भरपूर मदत मिळते या विकेटवरती. यावेळचा बॉल मात्र लोअर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. फेकी ही खूप चांगली झाली परंतु रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये तालतंत्र भरपूर चांगलं पाहायला मिळालं. इथून अनिकेत वैती आणि संकेत यांना मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागणार आहे. प्रीतम पाटील आहेच अजून डगआउटमध्ये. त्यांच्याही बॅटमध्ये रन्स येतील आणि त्यांच्या बॅटमध्ये रन्स येणं या मॅचमध्ये भरपूर इम्पॉर्टंट झाले.
कारण की टॉप ऑर्डरचे तिन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर प्रीतम पाटील, अनिकेत वैद्य आणि संकेत यांच्यावरती भरपूर जबाबदारी असणारा मयूर पन्हाळकर 2 बॉल आतापर्यंत टाकले, 3 धावा त्यांनी खर्च केलेत, 8 धावा दाफलकावरती लागल्यात. डीप मिड विकेट लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आपल्याला. यावरचा फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार, 1 बाउन्स. अनिकेत वैद्य कॅप्टनच्या बॅटमधून आलाय हा चौकार. 4 धावसंख्येचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावसंख्येने मात्र टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या फटक्यांची गरज आहे गावदेवी ऐरोली टीमला, कारण की पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्येच तुम्हाला रन्स येतील. असं फील्ड मात्र ओपन होईल, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक लागतील, तसे मात्र रन्स येणं थोडंसं कठीण जातं या खेळपट्टीवरती, या मैदानावरती. गोलंदाज पण एकदा तयार होत आहेत मयूर. या बॉलचा बॉल मात्र शॉर्ट बॉल टाकला गेला होता, त्याला पुल करायचा होता. अनिकेत मात्र थोडासा निराश जरूर पाहायला मिळतो, परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. हा मात्र डिक्लेरेशन मध्ये जाणारा एक बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या मात्र 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 धावा दाफलकावरती, 3 विकेट आतापर्यंत गेलेत गावदेवी ऐरोली या टीमचे. मयूर पन्हाळकर पुन्हा एकदा तयार, राईट राऊंड विकेटने. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये आहे आणि तो डिक्लेरेशन मध्येही जाईल. मात्र खूप चांगला गोलंदाजी पाहायला मिळते मयूर पन्हाळकर यांच्या माध्यमातून, जिथे पिटूचं षटक चालू आहे. पिटूच्या ओव्हरमध्ये रन्स आलेले नाही आहेत, एक चौकार जरूर आलाय, पण त्याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर मोठे फटके आलेले नाही आहेत. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय येत्या काही दिवसांमध्ये नाईक चषक 2025 ही आपल्याला पाहायला मिळणार आहे. VN ग्रुप यांच्या माध्यमातून ज्या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने प्रथम पारितोषिक आहे 1 लाख रोख रक्कम आकर्षक चषक त्या स्पर्धेमध्ये दिला जाईल. त्यानंतर या स्पर्धेचं मात्र द्वितीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल 50,000 व आकर्षक चषक. हे सामने आपल्याला पाहायला मिळतील 28 फेब्रुवारी 1 आणि 2 मार्च. या 2 मार्चमध्ये आपल्याला पाहायला मिळणारा बक्षीस समारंभ या स्पर्धेचा भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळण्याच्या मैदानावरती खऱ्या अर्थाने महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल नाईक चषकाचा. आणि या स्पर्धेची मात्र प्रवेश फी फक्त आणि फक्त 10,000 आपल्याला पाहायला मिळणार. ज्यांना कोणा प्रवेश घ्यायचा असेल या स्पर्धेमध्ये तर तुम्ही संपर्क साधू शकता आदेश आगसकर, अक्षय म्हात्रे, सारंग बेटा आणि यश पाटील यांच्याकडे. आणि आमचे DJ आदेश यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जे आमच्या या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. 14 वरती लागला 14 धक्का गावदेवी ऐरोली या टीमला आणि हा संघ पूर्णपणे पिछाडीवरती पाहायला मिळतोय. काय कॅच पकडली या डीपमध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्या क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल जज केला. मयूर होता त्या ठिकाणी आणि मयूरने मात्र खूप चांगला झेल जज केला. 2 ओव्हरचा खेळ जमला. टीमची धावसंख्या 14 वरती 4 आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. आपण पाहता आमच्या व्यासपीठावरती वैभवजी नाईक साहेब यांचं देखील आम्ही आगमन पाहिलं, त्यांचा सन्मान देखील केला. त्यानंतर नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक पाटील साहेब यांचंही आपण आगमन पाहिलं, त्यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला. आणि त्यानंतर ओमकार नाईक साहेब आमच्या व्यासपीठावरती त्यांचंही आपण खऱ्या अर्थाने आगमन पाहतो या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रेक्षकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळते, कारण की आजच्या या शेवटच्या रजनीमध्ये प्रेक्षक आपल्याला पाहायला जरूर मिळतील. यावेळचा बॉल मात्र नोमॅन्स लँडमध्ये कॉल व्यवस्थितरित्याने देता आलेला नाहीये आणि तिथे मात्र 2 धावा पळून काढलेल्या आहेत. संकेत आपल्याला पाहायला मिळतो, संकेतच्या बॅटमध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. प्रीतम पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये गेलेला नाहीये, म्हणजे अजूनही बॅटिंग लाईनअप मोठी आहे गावदेवी ऐरोली टीमकडे, परंतु रन्स येत नाही आहेत. आणि या खेळपट्टीवरती रन्स येणं थोडंसं कठीणच झालं बॅटरसाठी. टीमची धावसंख्या 2 धावसंख्येने आपण पाहतोय पुढे गेलेली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती, फक्त आणि फक्त 16 धावा. 3रं षटक प्रगतीपथावर. गणेश यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे. शिवा जाधव बॉस यांच्याकडनं सुवर्ण संधी. गणेश शिंदे यांना जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडनं 2,000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शिवा जाधव यांच्याकडनं 2,000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. या हिवेळचा बॉल मात्र बीट केला वेगाने, मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी ऐरोली संघ मात्र संघर्ष करतोय. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही आमंत्रित करतोय. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल घनसोली 11 घनसोली, त्यांच्या विरोधामध्ये सिवूड 11 सिवूड. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल.
ओके, तर तिसरं षटक चालू आहे आणि चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा आपण पाहूयात. एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं तालमेल. 3 ओव्हर आपण पाहतोय आता संपत आलेला. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 18 धावा दाफलकावरती. थँक्यू सो मच साहेबांचा आम्ही खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करतोय. सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये आपला मुळाचा वेळ काढून साहेब आमच्या या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतो. आणि आमचे नवी मुंबईचे नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर दीपक दादा यांचंही खऱ्या अर्थाने आम्ही आभार व्यक्त करतो. भरपूर मुळाचा वेळ त्यांनी आम्हाला दिला आणि त्यानंतर ओमकार नाईक साहेब यांचंही खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतोय. साहेबांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळाली आणि साहेबांची उपस्थिती भरपूर महत्त्वाची होती आमच्या स्पर्धेला, कारण की साहेब जर उपस्थित नसते तर आमच्या स्पर्धेची शोभा कशी वाढली असती. आणि खऱ्या अर्थाने साहेबांचं आगमनही आम्हाला पाहायला मिळालं. प्रेक्षकांची मांदियाळी आमच्या व्यासपीठावरती, मान्यवरांची मांदियाळी आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. जुहू गावातील ज्येष्ठ नागरिक त्यांचीही मात्र गर्दी आमच्या व्यासपीठावरती पाहायला मिळते, कारण की आज शेवटची रजनी आहे आणि शेवटच्या रजनीमध्ये जुहू गावामधील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावरती या. आपली खऱ्या अर्थाने जागा आमच्या या व्यासपीठावरती आहे. व्यासपीठावरती विराजमान होऊन या, तुम्ही मॅचेसचा आनंद घेऊ शकता. जुहू गावामधील ज्येष्ठ नागरिक जे आहेत, जे प्रेक्षक वर्गामध्ये जे उपस्थित असेल त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं आम्ही सरचे स्वागत करतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 18 धावा दाफलकावरती. 4 विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत गावदेवी ऐरोली या टीमचे. गोलंदाजी मार्गवरती 4थ्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अमर मराठे आपल्याला पाहायला मिळेल. गर्जना 11 कोपर किरणे संघ नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नावाची मात्र छाप सोडत असताना, नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करत असताना गर्जना 11 कोपर किरणे संघ अमर मराठे आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोर फलंदाज विकी पाहायला मिळतोय. चला, अमर मराठे यांचा पहिलाच बॉल मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर वाडी यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न आणि तो सक्सेस देखील झालेला आहे. हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता रन्स येणं भरपूर महत्वाचं आहे. 11 चेंडू इथून शिल्लक असतील. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर प्रीतम पाटीलला मैदानाच्या आत जावं लागणार आहे, कारण की इथून 3 ते 4 षटका 11 बॉलमध्ये लागणं भरपूर महत्वाचं आहे. यावेळचा फटका पुन्हा एकदा लॉंग ऑनला आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आपण पाहतोय आणि दुसरी धावी मात्र अगदी सहजरित्याने कंप्लीट केलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या 13, 14, 15 फेब्रुवारीला, म्हणजेच अग्री कोळी प्रीमियर लीग 2025 थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. पर्व क्रमांक 8 आपल्याला जरूर पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू मात्र नोवन स्लँड मध्ये पडला. 1 रन कंप्लीट झाले. दुहेरीचा प्रयत्न आणि 2 धावा या बॉलवरती मिळतील. डे नाईट ही टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे कराव्याच्या तांडेल मैदानावरती आणि त्या स्पर्धेचा आनंद तुम्ही घेऊ शकता. अग्री कोळी प्रीमियर लीग म्हटल्यानंतर नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले भूमिपुत्र खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील आणि खूप चांगले खेळाडू आहेत या नवी मुंबई परिसरामध्ये. ते एकमेकांच्या विरोधामध्ये एकमेकांच्या गावासमोर खेळ करतील. यावेळचा बॉल मात्र बॅटची एज लागली आहे. डिक्लेअर रिझन मध्ये 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या मात्र 1 या धावसंख्येने आपण पाहतोय 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. वैभवजी नाईक साहेबांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने भेट दिली आणि आपण पाहतोय आमचे प्रेक्षक थांबतच नाही. या ताईंना मात्र शुभेच्छा देतात, या स्पर्धेला भेट देतात, या स्पर्धेलाही शुभेच्छा देतात. आणखीन एक चेंडू बीट झाला, आणखीन एक चेंडू बीट झाला आणि आपण पाहतोय इथे 4थं षटक जे आहे तेही मात्र गर्जना 11 कोपरखिने टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतंय. खूप चांगलं, जिथे मात्र 23 धावा आतापर्यंत झाले दाफलकावरती आणि 4 विकेट्स आतापर्यंत गेलेले आहेत. चला, टॉस साठी शेवटचा कॉल आहे. दोन्ही टीम्सला विनंती करतो. सीवूड 11 सीवूड त्यांच्या विरोधामध्ये घनसोली 11 घनसोली. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच यायचे आपण. हा वाईट बॉल आहे, पंचांचा इशारा आलाय. बऱ्याच उशिरानंतर मात्र दाफलकावरती आपण पाहायला मिळते हालचाल. टीमची धावसंख्या 24, 24 धावा दाफलकावरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय धर्मा नारायण पाटील साहेब आणि त्याचबरोबर रवींद्र पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुयोग स्मृती चषक 2025 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय आपलं. यावेळचा बॉल मात्र 1 रन कंप्लीट केलेली आहे. दुहेरीचा प्रयत्न करावाच लागणार आहे, कारण की आता प्रीतम पाटीलला मैदानाच्या आतमध्ये जावाच लागेल. शेवटचं षटक शिल्लक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये
प्रीतम पाटीलला आपण पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने प्रीतम पाटीलचं आम्ही का सातत्याने नाव घेतोय, कारण की यंदाचा गावदेवी ऐरोली टीम कडे खेळत असताना उत्कर्ष दिवा या स्पर्धेची मात्र मेगा फायनल जिंकून दिली होती. तब्बल 6 बॉल मध्ये 27 रनची गरज होती मेगा फायनल मध्ये दिविशा 11 ऐरोली टीमच्या विरोधामध्ये, आणि 1 बॉल ठेवून या प्रीतम पाटीलने ती मॅच फिनिश केली होती. या खेळाडूला भरपूर उशिरा मैदानाच्या आत पाठवल्या निलेशने. टीमची धावसंख्या धावफलकावरती 25 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 विकेट आतापर्यंत गेलेल्या आहेत आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज येत आहेत. मयूर शिंदे शेवटच्या ओव्हरमध्ये स्लॉक ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळणारा मयूर शिंदे. गर्जना 11 कोपर किरणे संघ. या गर्जना 11 कोपर किरणे संघाने मात्र स्वर्गीय अळंदिगे चषकावरती देखील अळंदिगे चषकामध्ये खूप चांगला खेळ केला होता. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी त्यांनी उचलली होती कोपरखिरण्याच्या मैदानावरती. पहिला बॉल शेवटच्या ओव्हरमधला पहिलाच बॉल मात्र ऑन साइडला आडव्या बॅटने खेळायचा होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एक सिंगल. प्रीतम पाटील यांच्याकडे स्ट्राईक आलेली या धावफलकावरती धावा 26 धावा धावफलकावरती लागल्या. इथून जर 40 ते 45 पर्यंत जर पोहोचला गावदेवी ऐरोली संघ तर या मैदानावरती याही धावा चेस करण्यासाठी भरपूर कठीण जाईल गर्जना 11 कोपरखिरणे टीमला, कारण की या स्पर्धेचा आणि या मैदानाचा इतिहास राहिला. या नाईटच्या रजनी स्पर्धेमध्ये धावा जास्त प्रमाणामध्ये चेस होत नाही, परंतु 40-45 पर्यंत पोहोचण्यासाठीही प्रीतमच्या बॅटमध्ये रन्स आले पाहिजेत ना. 5 बॉल शिल्लक आहेत. प्रीतमला माहिती इथून 2-3 फटके मॅचमध्ये पुनरागमन फाईट देऊ शकतो. यावेळचा बॉल मात्र सोडून दिलाय, शेवटच्या क्षणाला बॉल सोडून दिलाय आणि हा बॉल मात्र निर्धाव येतोय. प्रीतम पाटील थोडासा नाराज आपल्याला पाहायला जरूर मिळेल, कारण की धावा आलेल्या नाहीयेत गावदेवी ऐरोली टीमसाठी. आणि अशा शेवटच्या ओव्हरमध्ये जर तुम्ही बॉल जर सोडाल डाऊटफुल, कदाचित तुम्हाला वाटत असेल का बाहेर चालला बॉल, ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चालला जेणेकरून व्हाईट बॉल मिळेल, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला चान्स क्रिएट करावा लागणार आहे. 4 बॉल इथून शिल्लक आहेत. 4 बॉलमध्ये चांगले समाचार प्रीतम पाटीलला घ्यावे लागणार आहेत. परीक्षा असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये मयूर शिंदे याचीही. तिसरा बॉल गतीमध्ये परिवर्तन केले गेले. समोरच्या दिशेला खेळ क्षेत्ररक्षक येत आहेत आणि तिथे मात्र आपण पाहतोय खूप चांगला झेल जज केलाय आणि लॉंग ऑफ रिझनला कॅच देऊन बसला. प्रीतम पाटील मैदानाच्या बाहेर जाईल आणि आता पूर्णपणे बॅकफुटवरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय गावदेवी ऐरोली संघ. 6वा धक्का लागलाय. 26 वरती 6 आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी ऐरोली संघ मात्र थोडासा बॅकफुटवरती आहे. मैदानाच्या आतमध्ये भरपूर संघर्ष करतोय धावांसाठी. धावा त्यांच्या बॅटमधनं येत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. हा तुषार खऱ्या अर्थाने गोलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु या तुषारने मात्र ISPLचंही रजिस्ट्रेशन केलं होतं. जम्मू काश्मीरकडनं हा खेळाडू ISPL साठी रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु दुर्दैवाने खऱ्या अर्थाने त्याचं नाव जे आहे ते स्क्रीनवरती आलं नाही. त्यांनी म्हटलं मी भरपूर चांगली मेहनतही केली होती आणि त्याचं नाव त्याला अपेक्षित होतं की स्क्रीनवरती येईल मेगा ऑक्शनमध्ये ISPLच्या, परंतु त्याचं नाव आलेलं नाही आहे. हा तुषार गावदेवी ऐरोली टीमचा आता बॅटिंगसाठी आलाय, ज्याने मात्र गोलंदाजीसाठी जाणला जातो, परंतु बॅटिंग आता करावी लागणार आहे. या 2 बॉलमध्ये रन्स येणं भरपूर महत्त्वाचं झाला गावदेवी ऐरोली टीमसाठी. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉलचा खेळ जुनी शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये या इनिंगमध्ये टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 26. हाही बॉल मात्र बीट केला. गर्जना 11 कोपरखिरणे संघ पूर्णपणे हवी झाला या गावदेवी ऐरोली टीमवरती. भरपूर वेळ होता या गावदेवी ऐरोलीकडे, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स आले असते. शेवटच्या 2-3 ओव्हर्समध्ये निलेशने घाई केली, जयेशनेही घाई केली. जगदीश पगडेच्या बॅटमध्ये रन्स नाही, अनिकेत वैदीच्या बॅटमध्येही रन्स नाही यात. पुन्हा एकदा ऑन साइडला आपल्याला पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. मिड विकेटला 1 रन कंप्लीट झाली आहे आणि वेगाने मात्र दुहेरी धाव देखील कंप्लीट केली. तिसरीचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेळ. या 3 धावा मिळतील टीम गावदेवी ऐरोली टीमला. टीमची धावसंख्या 29 धावा धावफलकावरती 29. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. 6 विकेटापर्यंत गेले. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे गावदेवी ऐरोली संघ. चला टॉससाठी शेवटचा कॉल असणारा घनसोली 11 घनसोली आणि सीवूड 11 सीवूड टीमच्या कॅप्टनला हा शेवटचा कॉल असेल आपल्याला.
या स्पर्धेतील शेवटची फ्रेश मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ घनसोली 11 घनसोली, शेवटचा कॉल आहे आपल्याला, आणि सिऊड 11 29 वरती 6. याही वेळचा बॉल मात्र खूप चांगला पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला खेळत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय. एक रन कंप्लीट झाली आहे. दुसरी धावी मात्र वेगाने कंप्लीट करत असताना तिसरीचा प्रयत्न, आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज हा संकेत बाद होईल, आणि टीमची धावसंख्या पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर तब्बल जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती, आणि 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे गर्जना 11 कोपरखेरणे या टीमला. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये निलेश भोर याच्या टीमला करावे लागणार आहे. 32 धावसंख्येचं खऱ्या अर्थाने टार्गेट सेट झालं, आणि 32 धावसंख्येचं टार्गेट सेट झाल्यानंतर गोलंदाजांना मात्र भरपूर संघर्ष करावा लागेल गर्जना 11 कोपरखेरणे या टीमच्या विरोधामध्ये. आणि नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायला जाऊयात. एका बाजूला प्रिन्स आपल्याला पाहायला मिळेल सिऊड 11 टीम कडनं, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे घनसोली 11 घनसोली टीमचा मात्र कर्णधार निखिल मडवी आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आणि प्रल्हाद भोईर साहेबांना विनंती करतो की आपला शुभ असते आपण टॉस करून घ्या. सिंग सोबत आहेत आणि निखिल मडवी टीम घणसोली कडून कॅप्टन. चला जर टॉस जर निखिल जिंकला तर नक्कीच सुशील पाटील GST कडून त्यांना GTC कडून त्यांना बॅट दिली जाईल. हेड इज कॉल अँड कॉल इज हेड. निखिल टॉस तुम्ही जिंकलाय, कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की तुम्हाला सुशील पाटील यांच्याकडून ही बॅट देण्यात येईल. तर काय सांगाल, टॉस तुम्ही जिंकलाय, काय निर्णय असेल? नक्कीच फिल्डिंग करणं. कसं वाटलं ज्यावेळेस तुम्ही मैदानामध्ये आलात, पहिल्यांदाच या मैदानाचा संपूर्ण आयोजन पाहिलं, फ्लड लाईट पाहिलेत, मैदान पाहिलं, कसं व्यक्त व्हाल आणि काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आयोजन दरवर्षीप्रमाणे चांगलं आहे. यावर्षी लाईट स्पॉट खूप चांगले आहेत आणि खेळायला खूप मजा येईल. ही स्पर्धा नेहमीच घणसोली 11 घणसोली टीमसाठी स्पेशल असते, कारण की या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहिले. यावर्षी नव्या जर्सीमध्ये संघ उतरलाय, दिव्याची स्पर्धा तुम्ही जिंकली, त्यामुळेच पनवेलच्या देखील अनेक स्पर्धेमध्ये तुमची चांगली कामगिरी राहिली. काय म्हणाल, इंटायर टीमचा परफॉर्मन्स कसा चाललाय या हंगामामध्ये? सुरुवात थोडीशी खराब झाली होती, पण आता जसं जिंकत चाललं तसं टीमचा कॉन्फिडन्स वाढत चालला आहे. त्यामुळे आत्मविश्वास खूप हायवर आहे आणि टीम स्पिरिट पण खूप हाय आहे. आमच्यासोबत महेंद्र प्रताप सिंग आमच्यासोबत आहे. क्या कहोगे, टॉस आप जीतते थे तो क्या डिसीजन रहता? हम लोग भी बॉलिंग करने का प्लान कर रहे थे, बट टॉस अपने हाथ में होता नहीं है, सो बैटिंग में ज़्यादा स्कोर करके एक अच्छा टोटल बनाने के बाद डिफेंड करेंगे. क्या लग रहा है सुयोग स्मृति चषक 16 साल का जो आयोजन है, कैसा लग रहा है ये टूर्नामेंट देख के, ये आयोजन देख के? आयोजन बहुत अच्छा हो गया है. आप देखोगे कि अभी मैं गाड़ी पार्क कर रहा था तो ऑलमोस्ट 500 मीटर तक गाड़ी के लिए पार्किंग नहीं मिल रही है. सो आप उससे समझ सकते हो कि फैन फॉलोइंग और प्लेयर्स के लिए कितना इंपॉर्टेंट टूर्नामेंट है. और ग्राउंड का जो फेंसिंग और ये सब काफ़ी इम्प्रूव हुआ है, ग्राउंड का लेवलिंग बहुत अच्छा हुआ है, सो खेलने में बहुत मज़ा आएगा. सिऊड टीम बहुत देर के बाद हमको देखने को मिल रही है. क्या प्रॉब्लम है और क्यों टीम नहीं खेल रही है बहुत सारे टूर्नामेंट्स, और अभी टीम कैसी बनी है? अभी टीम अच्छी बनी है. अभी 1-2 साल से हम लोग थोड़ा सा कम एंट्री ले रहे थे, बट हम लोग ने अभी इंटरनल जो हमारे टूर्नामेंट्स होते हैं, जो SSPL होता है, हम लोग ने उसको पहले किया साल के, कि हमको जो फ्रेश टैलेंट्स मिले वो सीज़न के पहले मिल जाए, और वो हम लोग लेके अभी नया टैलेंट्स को लेके उतर रहे हैं. क्या लगता है कि ये मैच एक तगड़ी मैच होगी? हाँ, ये मैच तगड़ी होगी, हम लोग जीतेंगे. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर. नुकताच टॉस झाला आणि घणसोली 11 घणसोली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय की आम्ही फिल्डिंग करू. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल, सीवूड्स वर्सेस घणसोली 11 घणसोली असा सामना. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे. रोहित बोपी यांच्याकडे जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रिन्सने सांगितलं तगडी मॅच होईल आणि जिंकण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करू. नेक्स्ट मॅच सीवूड 11 त्यांच्या विरोधामध्ये घनसोली 11 घनसोली, अर्थातच निखिल मडवी आणि प्रिन्स यांच्या दोघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतो प्रेक्षकांना, DL 038756 गेट समोर जी गाडी उभी आहे ती प्लीज विनंती करते तिथून काढायची आहे.
त्या वाहन चालकाला मी विनंती करतोय DL038756 आमच्या गेट समोरची गाडी उभी आहे तिथून लगेचच काढायच्या आम्ही विनंती करतोय. आणि जशी मात्र इनिंगला सुरुवात होईल तुमच्या समोर आवाज असणार आहे आमचे महागुरु सँडी सरांचा आवाज तुमच्या समोर असणारा. थँक्यू. हॅलो, थँक्यू व्हेरी मच. त्याच दरम्यान आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आणखीन एक चांगला आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. पाटण तालुक्यातील एक बुलंद आवाज आणि पश्चिम महाराष्ट्राचा एक मागणीचा अंपायर महाराज प्रवीण महाराज वंडुस्कर येथील माईक आणि येथील मायक्रोफोनवर ऐकूया महाराज यांच्या वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. आदरणीय रवींद्र पाटील साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. मी या स्पर्धेच्या आयोजिका श्रीपदताई श्रीपद भुईर यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातोय. शीतलताई यांच्या शुभस्ते हा सन्मान केला जातोय. अतिथी मान्यवरांचा सन्मान करणं ही परंपरा आहे. हरिभक्त परायण मोरेश्वर भुईर साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. साधू संत येती घरा तोशी दिवाळी दसरा असं म्हटलं जातं. हरिभक्त परायण यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. त्यांचं देखील सरस स्वागत आहे. सुयोग स्मृती चषक 2025 घमासान. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पाटण तालुक्यातील बुलंद आवाज प्रवीण महाराज वंडुस्कर येथील ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. धन्यवाद. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण ऐकला तर पहिल्या डावामध्ये अर्थातच रोहित बोपी सर नेरूळ गावचा एक बुलंद आवाज, एक युवा समालोचक, त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये कॉम्बॉक्समध्ये आपण पाहतात विघ्नेश मडवी, अगदी नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा मखमली आवाज, त्याचबरोबर महागुरु विघ्नेशजी संतोषजी म्हात्रे सर, सँडी सर यांचा आवाज देखील आपण ऐकलात. तुषार आलेत गोलंदाजीसाठी. पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर सिंगल. धावसंख्येचं खातं उघडले गणेश शिंदे आणि मयूर पानाळकर. गर्जन 11 कोपरखेने या टीमच्या माध्यमातून आक्रमक आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी तुषारची पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेस बॅकफुटला गेले. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धावाली दुसरी धाव देखील वेगाने घेतले. 2 धावांचा प्रयत्न झाला पण तिसऱ्या देखील धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होतोय. रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर आयोजन कक्षामध्ये बाईकची चावी या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेली आहे. ॲक्सेसची चावी आहे आणि कोणाची असेल त्यांनी मात्र घेऊन जा. पण संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती. गर्जन 11 कोपरकरने या टीमला टार्गेट दिले. प्रथम बॅटिंग करत असताना टीम गावदेवी ऐरोल या टीमने 32 धावांचं यावेळेस एक चिकी सिंगल, अगदी चपळतेने मात्र इथे धाव कंप्लीट केली जाते. आपण पाहतोय सुयोग स्मृती चषक 2025 अगदी सातत्याने जीवगावमध्ये या स्पर्धेची प्रत्येक प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहत असतो. आणि यंदा देखील जर पाहिलं तर एक दमदार आयोजन, एक रजनी क्रिकेट स्पर्धा कशा पद्धतीचं असावी याचं एक उत्तम उदाहरण. अर्थातच सुयोग स्मृती चषक 2025चं हे दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस गणेश शिंदेच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक आलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. पाटण चढाण्या भाग आणि ते मात्र गणेश शिंदेच्या बॅटमधून आक्रमक षटकार. अगदी अगदी मंत्रमुक्त करणारं सुमधुर संगीत आपण ऐकलं. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, 32 धावाचं टार्गेट. परंतु गर्जन 11 कोपरखेने या टीमला माहिती आहे की इथून पुढे शेवटच्या षटकापर्यंत मॅच न जाता अगदी सुरुवातीच्या षटकामध्ये आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. आणि पहिल्या षटकामध्ये आलेत 11 धावा. राकेश आलाय गोलंदाजीवरती. ते गर्जना टीमला लागला पहिला धक्का. मयूर पनाळकर बाद झालाय. पहिली विकेट आली गर्जना 11 कोपरखेने या टीमची.
मयूर पनाळकरच्या स्वरूपामध्ये. राकेशची गोलंदाजी जर पाहिली तर पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली नाही गावदेवी ऐरोली या टीमची, परंतु या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती यश संपादन केलं आहे गोलंदाज राकेश याने. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजू कंक दाखल होईल. पक 11 वरती एक विकेट आली. गर्जन 11 कोपरखैरणे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 साठी दाखल झालेत राजू कंक. 32 धावांचं टार्गेट पहिल्या षटकानंतर 11 धावा. दुसऱ्या बॉलवरती दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली. यावेळेस आल्या चांगला स्ट्रोक लगावलाय राजू कंकच्या बॅटमधून. दमदार स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. अगदी राजू कंक मैदानामध्ये आलेल्या पहिल्या बॉलवरती त्याने ठोकलाय षटकार. चांगली गोलंदाजी बाईच्या स्वरूपामध्ये मात्र इथे डिक्लेअर मधील एक धाव फलकावरती लागली जाते. धावसंख्या 18 या आकड्यावरती. आता इथून पुढे जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. टार्गेट जर पाहिलं तर अगदी लो स्कोरर मॅचेस, परंतु त्याच्यामध्ये गर्जन 11 कोपरखैरणे या टीमची आक्रमकता आपल्याला पाहायला मिळाली. गणेश शिंदेच्या बॅटमधून एक षटकार आला. राजू कंग यांच्या बॅटमधून देखील एक षटकार येते. मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक केले गोलंदाज राकेश यांनी. आणि इथून पुढे कमबॅक करावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढवावं लागेल गावदेवी ऐरोली या टीमला. कारण की धावा जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना पहिल्या षटकामध्ये गावदेवी ऐरोलीच्या 3 विकेट माघारी परतल्यानंतर कुठेतरी फलंदाजी अगदी संत गतीने आपल्याला पाहायला मिळाली. डेड बॉलची समाप्ती, कारण की कुठेतरी व्यत्यय आला गोलंदाजी करत असताना. राकेश आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत, 4 बॉल हाताळलेत. यावेळेस 5 स्टेप आउटून खेळलाय. चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून बॉल. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलचा पाठमारा करेल. बॉल निघून चाललाय. 1 बॉल 2 बॉल. सीमारेषा पार. मितील धावा 4. राजू कंकच्या बॅटमधून आणखीन एक दमदार चौकार. शीतलताई श्रीपती भोईर, नवी मुंबई जिल्हा सदस्य भाजपा. सातत्याने जर पाहिलं तर आज सुयोग दादाला या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण केली जाते. आणि सातत्याने जर पाहिलं तर 16व्या वर्षामध्ये ही क्रीडा स्पर्धा पदार्पण करत असताना प्रत्येक वर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून सुयोग स्मृती चषक 2025 अगदी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रीडा स्पर्धा. षटक क्रमांक 3 मध्ये तुषार आलाय गोलंदाजीसाठी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या. इथे 22 धावा. आता 10 धावांची गरज स्ट्रायकर एंडला बॅटर जो आघाडीला आला टीम गर्जन 11 कोपरखैरणे या टीमच्या माध्यमातून गणेश शिंदे. अगदी फुटवर्क नव्हता आणि बीट करून जातो बॅटर गणेश शिंदेला. हा डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी तुषार यांची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये सुरुवात करत असताना पहिला बॉल आला डॉट बॉल. दोन्ही षटकामध्ये जर पाहिलं तर प्रति षटक 11 धावांचं रन रेट आपल्याला पाहायला मिळते टीम
गर्जन 11 या टीमच्या माध्यमातून स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. आता मात्र कमबॅक करायला सुरुवात केली, परंतु थोडासा उशीर झालाय कुठेतरी गावदेवी ऐरोली या टीमच्या माध्यमातून, कारण की ज्या धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोखणं गरजेचं होतं तिथे धावा दिल्या गेल्या गावदेवी ऐरोली या टीमच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग राजू कंक, त्याचबरोबर गणेश शिंदेची आपल्याला पाहायला मिळते. आत्तापर्यंत तिसरा डॉट बॉल. आता मात्र कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. 10 धाबांची गरज असताना आलेले 3 निर्धाव. आता 15 बॉलमध्ये अजून देखील 10 धाबांची गरज आहे जिंकण्यासाठी. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. आता 4 बॉल लागोपाठचे जर पाहिलं तर निर्धाव हात आले. जरी पहिल्या षटकामध्ये मी धाबा दिल्या तरी देखील संघाने माझ्यावरती जो विश्वास दाखवला आहे तो विश्वासाला सार्थ करत असताना या षटकामध्ये आत्तापर्यंत तुषार यांची दमदार गोलंदाजी, गणेश शिंदेच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना 4 बॉल निर्धाव आलेत. हे निर्धाव षटक जर आलं तर या मॅचमध्ये कुठेतरी प्रेशर निर्माण होऊ शकतो टीम गर्जना 11 कोपरखेड या संघावरती. यावेळेस शफल झाले, परंतु पाठीमागच्या दिशेत फटका केलाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव धावफलकावरती लागली जाईल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी ऐरोली या टीमचं कमबॅक करून देणारं षटक आपल्याला पाहायला मिळते. तुषार याने हाताळलंय. चांगली गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. सुयोग स्मृती चषक सुयोग मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 16वे वर्ष सातत्याने ही क्रीडा स्पर्धा. आज सुयोग दादाला या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना इथे उजाळा दिला जातोय. डे नाईट क्रीडा स्पर्धा इथे रनआउटचीच संधी निर्माण झाली होती, परंतु चित्तेच्या चपाळीने धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा आल्या. संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती. आता 7 धावांची अजून देखील गरज आहे. येणारे बॉल असतील 12 आणि 12 चेंडू करायचे आहेत. 7 धावा. 12 बॉल 7 धावांची गरज. तोपर्यंत ऐका डीजेचं सुमधुर संगीत. क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीसाठी शंकर आलेत. संकेत गोलंदाजीसाठी आलेत. षटक क्रमांक 4 स्ट्रायकर इनला राजू कंक. 12 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. डीजे आदेश यांच्या माध्यमातून जर पाहिले तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय. यावेळेस समोर आले हलक्यात आणि फक्त स्टेअर केले बॉलला आणि एक चिक्की सिंगल या ठिकाणी कंप्लीट करण्यात आले. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी फक्त 6 धाबांची गरज आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहत आहात. अगदी क्वालिटी आणि क्लिअरिटीसाठी प्रसिद्ध असलेली यूट्यूब वाहिनी. आता मात्र गर्जन 11 टीम जर पाहिलं तर सिंगल डबल धावा इथे घेत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, त्यानंतर एक सिंगल, 2 धावा. एकेरी दुहेरी धावांचं शांत क्रिकेट. आता त्यांना माहिती आहे की अगदी एकेरी दुहेरी धावाने देखील आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो आणि तोच इरादा इथे आपल्याला पाहायला मिळतोय टीम गर्जना 11 कोपरखैरणे या संघाचा. 10 बॉलमध्ये आता करायचे आहेत 5 धावा. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक धाव मात्र इथे बाईकच्या स्वरूपामध्ये ही धावफलकावरती अंकित केली जाईल. धावा घेणं खऱ्या अर्थानं खूप इम्पॉर्टंट. धावा वाचवणं इथे गावदेवी ऐरोली या संघासाठी गरजेचं होतं, परंतु या अशा स्वरूपाच्या धावा जर आल्या तर मात्र संघ मात्र पराजयाच्या वाटेवरती जाऊ शकतो. 9 चेंडू 4 धावांची गरज. आणखीन एक बॅट चेज आणि बॉल चालय घोषांकित क्षेत्रामध्ये जिथे मिळेल फक्त सिंगल. आता मात्र 3 धावांची अजून देखील गरज आहे. येणारे 8 बॉल आणि करायचे आहेत 3 धावा. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. मयूर पनाकर जरी स्वस्तामध्ये माघारी परतला तरी देखील राजू कंक आणि गणेश शिंदे चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना संघाला ज्या बॅटिंगची आवश्यकता होती ती मात्र बॅटिंग करत असताना दर्जेदार सुरुवात केली गणेश शिंदे या खेळाडूंनी.
या बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. डॉट बॉलची समाप्ती. अजून देखील 3 धाबांची गरज आहे. येणारे 7 बॉल आणि 3 धाबांची गरज. पहा अगदी रजनी क्रिकेटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर लो स्कोरर मॅचेस भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण की सेकंड इनिंगमध्ये तितक्याशा धाबा बनत असताना स्ट्रगल खूप करावं लागतं सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. फक्त शेवटचा बॉल देखील डॉट बॉल आलाय. आता 6 बॉल आणि 3 धाबांची गरज. 6 चेंडू 3 धाबा. वाटलं होतं कुठेतरी 3 ते 4 षटकामध्ये हा सामना संपेल, परंतु गावदेवी ऐरोली या टीमने देखील आता आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. 6 बॉल 3 धाबांची गरज. इथून पुढे जर सुरुवातीचे 2 बॉल जर निर्धाव आले तर मात्र प्रेशर निर्माण होऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच गर्जना 11 कोपरखेरणे या संघाला. आणि गोलंदाजीसाठी विकी आलाय. गोलंदाजीसाठी 6 बॉल 3 धाबांची गरज. पण मॅच मध्ये अजून देखील जर पाहिलं तर गावदेवी ऐरोली कमबॅक करू शकते, परंतु सुरुवातीचे 2 ते 3 बॉल निर्धाव येणं अपेक्षित आहे. पहिल्या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावला. गॅपमधून ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. मिसफील्ड होताना पा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, नो आणि वेट या तिन्ही शब्दाचा मात्र वापर इथे आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव आले. आता 5 चेंडूमध्ये 3 धाबांची गरज. 2 धाबांची गरज. 5 बॉलमध्ये 2 धाबांची गरज. पहिल्या बॉलवरती 1 सिंगल आले. आता 2 धाबांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. विकी गोलंदाजीवरती. गणेश शिंदे आपल्याला पाहायला मिळते स्ट्रायकर एंडला. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू. गणेश शिंदे कुठेतरी जर पाहिलं तर अगदी सिंगल काढण्याच्या नादामध्ये टीमला कुठेतरी प्रेशरमध्ये घेऊन चाललाय. 4 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी 2 धाबांची गरज. 4 चेंडू 2 धाबा. अजून एखादा निर्धाव बॉल जर आला तर मात्र या मॅचमध्ये गावदेवी ऐरोली कमबॅक करू शकते. 4 चेंडू 2 धाबांची गरज. पाक कुठेतरी दोन्ही फलंदाजामध्ये चर्चा इथे केली गेली आणि चर्चेतून मात्र मार्ग इथे काढण्याचा प्रयत्न टीम गर्जनाच्या माध्यमातून. यावेळेस पाडव्या बॅटने चांगला स्ट्रोक लगावलाय. ऑन साईडला 1 धाव आले. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतो. वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालाय.